हिंदुत्वाच्या मुद्द्यावरनं आता काँग्रेस दिवसेंदिवस आक्रमक होते। प्रियंका गांधी आता अयोध्येचा दौरा करणार आहेत। आता प्रियंका गांधी करणार अयोध्यावारी। हिंदुत्वाच्या मुद्द्यावर भाजपला घेरण्याची तयारी। नौका यात्रेनंतर आता प्रियंका गांधी करणार ट्रेन यात्रा। हिंदुत्वाच्या मुद्द्यावरनं काँग्रेसनं मोदी भाजपला घेरण्याची जोरदार तयारी सुरू केली आहे। कारण गंगा नौका यात्रेनंतर प्रियंका गांधी आता थेट अयोध्यावारी करतायत। दिल्ली फैजाबाद दरम्यान रेल्वे यात्रा करून प्रियंका गांधी अयोध्या नगरीत ठाण मांडणार आहेत। इतकंच नाही तर प्रियंका गांधी अयोध्येत रोड शोही करणार आहेत। जी एक मजबूत अशी एक हिंदू वोट बँक आहे, जी पूर्णपणे भाजपने ताब्यात ठेवलेली आहे, तिला तडा देण्यासाठी प्रियंका गांधी देखील मला वाटतं याच मुद्द्याचा आधार घेऊन उत्तर प्रदेशच्या रिंगणामध्ये उतरलेल्या दिसत आहेत। त्यांची गंगा नदीची त्यांनी नदीतून जो केलेला प्रवास होता तो त्याचाच एक भाग होता आणि आता त्या अयोध्येला देखील जाणार आहेत, त्या रेल्वेने जाणार आहेत। खरा एक निवडणूक स्ट्रॅटेजीचा भाग आहे की आम्ही लोकांपर्यंत कसं पोहोचतो आहोत, आम्ही हिंदुत्वासाठी कसे किंवा हिंदूंसाठी आम्ही कसे प्रयत्न करत आहोत। लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशच्या पूर्व भागाची जबाबदारी सोपवण्यात आल्यानंतर लगेचच प्रियंका गांधींनी लखनौत रोड शो केला होता। त्यानंतर प्रयागराज ते वाराणसी दरम्यान नौका यात्रा करत मतदारांशी संवादही साधला होता। आता तर प्रियंका गांधी थेट अयोध्यावारी करतायत। प्रियंका गांधींचे वाढते दौरे भाजपसाठी अडचणीचे ठरताना दिसतायत। वाड्रा जी फिरोज जहांगीर की पोती अयोध्या क्यों जा रही हैं? अयोध्या तो श्री राम की जन्मभूमि है और श्री राम के अस्तित्व पर सवाल उठाने वाले कांग्रेस के लोग या कांग्रेस के नेता वहां क्या तलाश करने जा रहे हैं? ये साइबेरियन पक्षी हैं, आते जाते रहते हैं, मौसम देखकर निकलते हैं, मौसम के साथ उड़ जाते हैं। कालपर्यंत सॉफ्ट हिंदुत्वाचं धोरण काँग्रेस अवलंबत होती, पण आता लोकसभा निवडणुकांसाठी आक्रमक हिंदुत्वाचा अजेंडा काँग्रेसनं घेतलाय। एकीकडे भाजपचा प्राणवायू समजल्या जाणाऱ्या अयोध्येत पंतप्रधान बनल्यापासून मोदींनी एकदाही पाऊल ठेवलं नाहीये, तर दुसरीकडे प्रियंका गांधी मात्र अयोध्या वारीवर निघाल्या आहेत। प्रियंकांच्या अयोध्या दौऱ्याचा काँग्रेसला फायदा होणार हे निश्चित। संतोष थळेंसह नरेश बोभाटे, साम टीव्ही।